श्वेताताई, तुम्ही जी काय बोलताय ना ते सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, ठीक आहे. मी एका वेळेला तुमचं हे सगळं काय ऐकून मी आले पण असते, पण कसं आहे ना, तुम्हाला ह्या माणसाचा खरा चेहरा माहीत नाही म्हणून आज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला बोलून दाखवताय. कसं आहे, ज्या दिवशी तुम्हाला ह्या माणसाचा खरा चेहरा कळेल ना, मग त्यावेळेला तुम्ही त्या माणसाची तर बाजू तुम्ही घेणारच नाही. आणि मला फक्त आता ही सर्वांना एकच सांगायचं आहे की जितकं मला वाईट दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी तितकी वाईट नाहीये. वाईट ह्याच्यासाठी झालंय की मी लेकराला सोडून आले आणि काय ती तुम्हाला मी सोडलंय, त्यामुळं मला जी वाईट दाखवण्याचा प्रयत्न करतात त्याने मी वाईट झाले पण आहे. लोक सगळे मला नावं ठेवतात, ते मला बोलतात ते, पण ही गोष्ट कोणालाच माहित नाहीये की मी तिथं काय काय सहन करत होते. सगळ्यांना फक्त एकच बाजू माहिती आहे, म्हणून आज माझ्यावर बोट उचलले गेलेले आहेत. मला बोलतात सगळेजण की माझं चुकतंय म्हणून. माझं फक्त काय चुकतंय, मी फक्त आज माझा विचार करते म्हणून माझं चुकतंय का? म्हणजे मी तिकडं सहन केलं असतं तर मग मी चांगली, मी काय ती दगडाच्या काळजाची नाही, मग असं ठरलं असतं का? म्हणजे मी त्या गोष्टी मी किती दिवस सहन करायला पाहिजे नव्हत्या. आज जर मी माझं स्वतःचा विचार करते, मी जर आता मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करते, तर आज मला का नावं ठेवलं जातं ते सगळेजण, आणि तुम्ही मला का वाईट दाखवण्याचा प्रयत्न करताय? गेल्या व्हिडिओमध्ये विनूभाईला घेतलं, आज श्वेताताईला घेतलं. तुम्ही असं का वागताय? तुम्ही त्यांना खरं बोला ना की बाबा तुम्ही पण काय वागलात. अहो तुम्ही एकदम काय म्हणतात त्याला, एकदा माफी मागता जी काय आता घडलंय ती. पण मी हे 4 वर्ष मी कसं विसरू, मला तुम्ही सांगा ना. ह्या 4 वर्षामध्ये जी काय घडलं त्या गोष्टी मी कशा विसरू? मी माझ्या घरच्यांसोबत फोनवर बोलण्यासाठी पण मी रडत होते, तरसत होते मी. या गोष्टी मी तुम्हालाही बोलून दाखवल्या नाही का, तर बोलून दाखवलं की तुम्ही माझ्यासोबत भांडण करणार, त्यामुळे मी तुम्हाला बोलत नव्हते ना. त्यांचा मला फोन आला तर मग मी फोनवर बोलायचं, म्हणजे इतकं मी सहन करायचं होतं. काय गोष्टी तुमच्या चुकल्यात, माझ्या पण चुकल्या असतील. मी म्हणत नाही की मी कुठंच चुकले नाही, मी चांगलीच राहिले. मी पण चुकले असेल कुठं ना कुठं, पण मी तुमचे इतकं चुकले नाहीये. आणि मी जी तिथं राहून जी काय मी सहन करत होते ना, ती आता मला सहन करण्याची ताकद नाहीच आहे. मी भले आता तुम्ही ह्याला त्याला व्हिडिओमध्ये घेताय, त्यांना माहिती नाही खरं काय आहे, म्हणून आज मला सगळेजण जी काय बोलतात ती मला बोलतात. ज्या दिवशी ह्या सगळ्यांना कळलं ना की बाबा तुम्ही काय आहे, मी तिथं काय काय सहन केलंय, काय नाही, काय काय गोष्टी तिथं घडल्यात, ह्या सगळ्या गोष्टी जर सगळ्यांना कळतील ना, त्या दिवशी तुमची बाजू कोणीच घेणार नाही, ही मला चांगलं माहिती. पण मी सगळ्यांना तर आज सिद्ध करू शकत नाही की बाबा मी खूप काय सहन केलंय. ही सगळ्यांना मी कसं समजून सांगू शकतच नाहीये. मला मी जरी प्रयत्न केला की बाबा मी स्वतःसोबत काय काय झालंय, काय काय घडलंय, मी सगळ्यांना सांगावं असं जरी प्रयत्न केला ना, तरी पण कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीच आहे. का तर सगळ्यांना हीच दिसतंय की मी लेकराला सोडून आलेले आहे आणि तर मी एन्जॉय करते, मी डान्स करून व्हिडिओ टाकते, मी ही करते ती करते. आज माझं सगळ्यांना दिसते, पण त्या 4 वर्षामध्ये मी जी काय जगले, जी काय माझ्यासोबत झाले, ह्या गोष्टी कोणाला दिसल्या नाही. आज जी काय मला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात ही लोक 4 वर्षात का आली नाही? का तेव्हा आली नाही? का तेव्हा मला बोलून दाखवलं नाही की बाबा तू का एवढी सॅड आहे, का तू उदास आहे, का तू आतरुणात पडू नयेस, का तुझ्यासोबत असं होते, हे सगळ्या गोष्टी मला का तेव्हा बोलायला आले नाही? का तेव्हा तुम्हाला समजून सांगायला आले नाही की बाबा प्रसाद तू का असं वागतोय तिच्यासोबत, का भांडण करतोय, का तू सतत बाहेर असतो, का तू लेकराला घेत नाही? ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगायला ही लोक का आली नव्हती? आज जी माझ्यावर नावं ठेवतात, आज जी काय मला बोलतात, ही लोक का त्या 4 वर्षात का आले नाही? का आज मी चुकीचं दिसते सगळ्यांना? कशासाठी? फक्त एवढंच की मी स्वतःचा विचार केला म्हणून आज मी चुकीची आहे. मी स्वतःबद्दल थोडा विचार केला म्हणून मी चुकीची आहे. आणि मी 10 वेळा बोलून पण दाखवते, मी ही जी काय करते माझ्या लेकरासाठी करते. मला स्वतःच्या पायावर ह्याच्यासाठी उभं राहायचंय की मला माझ्या लेकराला माझ्या जवळ आणायचंय. ही सुद्धा मी सगळ्यांना बोलून दाखवते, तरी सुद्धा मीच चुकीची आहे. अहो अजून किती त्रास देणार आहे तुम्ही? का मला इतकं जगासमोर का मला वाईट करायचा प्रयत्न करताय तुम्ही तुमच्या तोंडानं सांगा ना की तुम्ही किती चुकलात, तुम्ही काय काय गोष्टी केल्यात माझ्यासोबत, ही सांगा ना तुम्ही. उलट तुम्ही मला म्हणताय की मी हे 4 वर्षात काही चुकीचं वागलो नाही, तूच सांग मला मी काय चुकीचं वागला. तर मी काय काय सांगू तुमच्या गोष्टी? हो
अहो बोलायला गेलं ना खूप काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत ना ती बोलून दाखवू शकते, पण मला नाही तेवढं खाली पडायचंय. जितकं तुम्ही मला वाईट करण्याचा प्रयत्न करताय मला तितकं तुम्हाला वाईट नाही करायचंय. का तर मी काय म्हणतात ना ती प्रेम करून लग्न केलं ना तुमच्यासोबत, त्यामुळं मी तुमची रिस्पेक्ट करते आणि पुढे मी करत राहीन. मला फक्त तुम्हाला इतकं म्हणायचं की मला खरंच वाईट करण्याचा प्रयत्न खरं एवढं करू नका. जी काय तुम्ही मला समोर मांडताय की डान्स करून व्हिडिओ काढतीये, स्वतःच्या आता पायावर किती दिवस उभी राहणार आहे, किती म्हणजे जॉब करून राहणार आहे, किती दिवस ही जॉबला जाणार आहे. अहो काय या सगळ्या गोष्टी करताय. आज त्या श्वेता मॅडमला तुम्ही बोलून दाखवताय ही कामाला चालली, आता स्वतःच्या पायावर उभा राहायचंय. आज सगळेजण मला म्हणताय नवरा ती नवराच असतो. मग हा नवरा 4 वर्ष जेव्हा मी सहन करत होते तेव्हा हा नवराच होता, जी माझ्यावरती काही ते अन्याय करत होता, मला टॉर्चर करत होता, मला माझं मन कधी राखलं नाही, माझ्यासोबत नीट कधी वागलं नाही. हाच नवरा होता तो. या 4 वर्षामध्ये आहे ना माझ्यासोबत जी काय घडत होतं ना ती फक्त हाच नवरा जी होता ना तो माझ्यासोबत असं वागत होता. आणि ही कोणच आली नव्हती मधी की तू असं करू नको बाबा, तिचं पण मन आहे, तिला पण माहेर आहे, तिला पण कधीतरी घरी सोडत जावा. ह्या सगळ्या गोष्टी मध्ये जी आता बोलतात हे कोणीच बोलायला आलं नव्हतं. मग आता काय येतं त्याने तुम्ही काय इन्व्हॉल्व करताय सगळ्यांना. तुम्ही काय काय चुकलात ना अगोदर तुम्ही त्यांना सांगा की मी खरंच चुकलोय, मी असं केलं असं वागलो. ह्या सगळ्या गोष्टी का सांगत नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही माझंच सांगताय रडगाणं की हिचं चुकलंयच, हिला लेकराची काळजी नाही, ही नाही. अहो त्या लेकराच्या काळजीमुळेच मी 2 वर्ष तिथं होते. आरू जेव्हा जन्म झाला तेव्हा पण तुम्ही माझ्यासोबत नीट वागले नाही, तेव्हा सुद्धा तुम्ही माझ्यासोबत भांडण करत होते. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा म्हटले नाही की आता तर डिलिव्हरी झाली, आता तू का भांडण करतोय तिच्यासोबत. आणि त्या दिवसात तर खरं तर एकदम शांत वातावरण पाहिजे. त्या दिवसात आहे ना असं भांडण नाही पाहिजे, डोक्याला ताण नाही यायला पाहिजे डिलिव्हरी नंतरनं. पण तेव्हा पण तुम्ही माझ्यासोबत भांडण केलं. तेव्हा हे जी आता मध्ये बोलत होते तेव्हा कोणीच आलं नव्हतं मध्ये बोलायला की बाबा प्रसाद तू चुकतोय म्हणून. आणि आज माझी चुकी काढतात ते सगळेजण. आज मी सगळ्यांना वाईट दिसते का तर तुम्ही दाखवताय ना मी वाईट आहे म्हणून, मी लेकराला सोडून आले म्हणून. आणि जेव्हा 2 वर्ष मी तिथं आरू झाल्यानंतर पण 2 वर्ष मी खूप सहन केलं, पण तुम्ही तेव्हा पण सुधारले नाही. म्हणून तर मी एकटी पडले ना, म्हणून तर मी घर सोडून आले. तर मी कशासाठी घर सोडलं असतं. जेव्हा तुम्ही जर माझ्यासोबत चांगले वागले असते, तुम्ही जर माझ्यासोबत चांगले राहिले असते तर मी कशाबद्दल घर सोडलं असतं ना. तुम्ही कधी माझ्या घरच्यांबद्दल बोलताय, कधी माझ्याबद्दल बोलताय. अहो बास करा ना एवढं टॉर्चर करायचं. जगू द्या. मी जी काय करते फक्त माझ्या लेकरासाठी करते आणि मी करणार. आता तुम्ही कोणालाही मध्ये घ्या, कोणाला पण माझ्याबद्दल काही बोलायला हवा, मला नाही आता फरक पडणार. कारण की जेव्हा 4 वर्ष मी सहन करत होते तेव्हा कोणी हे कुठलेच व्यक्ती आले नव्हते तुम्हाला समजून सांगायला. आणि आता जर मला येत असेल समजून सांगायला तर मी कोणाचंच ऐकून मी परत तुमच्यापाशी येणार नाहीये. पास संपलं. आता मला इच्छाच नाही राहिली तुमच्यापाशी यायची. आणि माझं मी इथं जगते, मी जगणार. आणि माझ्या लेकराला कसं आणायचं ते पण मला कळते. आता तुम्हाला काय करायचं ते करा, मला नाही फरक पडत.